परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गवाः, परोपकारार्थमती शरीरम. हे असं एक संस्कृत सुभाषित आहे. एक छोटासा त्याचा अर्थ असा आहे की सृष्टीमधील प्रत्येक जीव हा परमार्थ करत असतो, परोपकारासाठी असतो. मग ते वृक्ष असेल तर तो झाड, तो फळ देईल. नदी ती वाहते, ती सर्वांसाठी वाहते. हा एक त्याचा ह्या मतितार्थाचा तो सुभाषित आहे. आणि आपलं वैद्यकीय क्षेत्र ही तसंच आहे. आपण वैद्यकीय ही जशी सेवा आहे तसा तो एक व्यवसाय आहे. तो आपल्या उपजीविकेचं साधन आहे. त्यामुळं आपली उपजीविका जरी रुग्णाच्या आजारावर अवलंबून असली तरी आपल्या ह्या वैद्यकीय ज्ञानामुळं आपल्या हातामध्ये ती शक्ती आलेली आहे. ती शक्ती विज्ञानाने आणि आपल्याला ज्ञानाने दिलेली आहे की त्यामुळे आपण दुरितांचे अश्रू पुसू शकतो, त्यांचं दुःख दूर करू शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या डॉक्टरांचं अस्तित्व, विशेषतः छोट्या गावातील अस्तित्व, हे केवळ डॉक्टर, पेशंट, रुग्ण आणि त्याचे आजार एवढ्यापुरतं मर्यादित न राहता आम्ही मुखेडमधील डॉक्टर्स पुंडे सरांच्या माध्यमातून प्रत्येक अडचणीला, जनतेच्या अडचणींना आम्ही त्यांना भरभरून मदत करत असतो. ते मग तो प्रसंग कुठलाही असू देत, तो कोविड असू देत, ते भूकंप असू देत, ते महापूर असू देत. अगदी आता ह्या काही महिन्यापूर्वी मुखेड तालुक्यामध्ये मोठा पूर आला होता आणि आम्ही मुखेडचे सर्व डॉक्टर्सनी सलग 3 दिवस प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या पीडितांची आरोग्याची तपासणी केली, त्यांना मोफत औषधी वाटप केले. कोल्हापूरचा महापूर आहे तेव्हाही आम्ही मदत पाठवली. प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये ही वैद्यकीय संस्था, मुखेडमधील सर्व डॉक्टर्स हे हिरिरीने भाग घेत असतात आणि प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आमची उपस्थिती ही तेवढीच नक्कीच लक्षणीय असते.